कोकणातील नागमोडी वळणं आणि राष्ट्रीय महामार्गावर वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता रस्ते सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरतोय. मात्र आता नियम मोडणाऱ्यांना हुलकावणी देणं कठीण होणार आहे. कारण रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात MTES अर्थात मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम ही अत्यंत अत्याधुनिक यंत्रणा दाखल झाली आहे. रत्नागिरीतील हातखंबा परिसरात या यंत्रणेची पहिली चाचणी आणि अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सध्या वापरात असलेल्या स्पीडगनपेक्षाही ही यंत्रणा कितीतरी पटीनं वेगवान आणि अचूक आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा थेट हायटेक रडारला कनेक्ट असल्यानं मानवी हस्तक्षेप न होता थेट डिजिटल पद्धतीनं कारवाईची प्रक्रिया पार पडणार आहे. या यंत्रणेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची नाईट व्हिजन क्षमता. रात्रीच्या अंधारातही भरधाव वेगानं जाणारी वाहनं, विना हेल्मेट दुचाकीस्वार किंवा सीट बेल्ट न वापरणारे चालक या यंत्रणेच्या लेन्सपासून वाचू शकणार नाहीत. यामुळे कारवाईत पारदर्शकता येईलच, शिवाय अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवणंही शक्य होणार आहे. याबाबतची माहिती देताना सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अवधूत कुंभार म्हणाले, नमस्कार, मी अवधूत विश्वनाथ कुंभार, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी. मी आज तुम्हाला या वाहनाबद्दल माहिती देत आहे. ही सिस्टीम आहे MTES मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टीम. ही यंत्रणा पूर्णपणे रडार बेसिस तसेच वायफायवर ही यंत्रणा आधारित आहे. हे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरीच्या ताफ्यामध्ये आता ते वाहन सज्ज झालेलं आहे. ह्या वाहनाचा मुख्य उद्देश हा आहे की रस्ता सुरक्षा विषयक नियमांची अंमलबजावणी करणे व अपघाताचे प्रमाण कमी करणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. रस्ताविषयक नियम जसे की ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग, हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे व अतिवेगाने वाहन चालवणे या नियमांची जे नियम तोडणार आहेत अशा वाहनधारकांवर आपण वाहन न थांबवता या यंत्रणेद्वारे चलन करणार आहोत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय करपे साहेब व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय तामनकर साहेब यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना व जिल्ह्यातील वाहनधारकांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे व सुरक्षित राहावे.